ह्याला म्हणायचं डायस. काय म्हणायचं ह्याला? डायस म्हणजे ठोकळा. ह्याच्यावर बघा 6, 3, 5, 2, 1 असे नंबर आहेत. आपल्याला माहिती आहे आपण सबसिडीमध्ये हा वापरतोय ना. मग आपण असं टाकल्यानंतर जो नंबर येईल मग आपल्याकडे हे आहेत. ह्याला म्हणायचं सोंगट्या. हे आपले बेअर फॅमिलीबद्दल हे बघा आपण वापरले होते ना मोजणीसाठी आपल्याला टोकन दिले. ह्याचाच वापर आपण कशासाठी करणार तर हे सापशिडीसारखं खेळण्यासाठी खेळणार आहोत. तर हे आहे आपलं अक्षर शब्द चित्र सापशिडी. हां, ही आपल्या निपुण भारतच्या पेटीमधली सापशिडी आहे. याचा वापर करून आपण अक्षर आणि त्या अक्षरावरून तयार होणारा शब्द. आता आ हे अक्षर असेल तर आ पासून तयार होणारा शब्द कोणता आहे? हा इथंच आहे ना. मग तुझं आता किती नंबरला आहे तो? 1 नंबरला. हा डायस हा आपण डायस किंवा ठोकळा असं उडवला. आता 2 पडले. पण समजा इथे 1 पडला असेल तर आपला नंबर कुठे येणार आहे? आ वरती. आ हे अक्षर कशासाठी आहे? आकडेसाठी आहे. मग आपण असं पुढे जायचं म्हणजे आप 1 पडलं तर आपण कुठे जाऊन पोहोचणार आहोत? तिथं अक्षर शब्द शोधणार. काय शोधणार आपण? अक्षर शब्द शोधणार. म्हणून ह्या खेळालाच नाव काय दिलं त्यांनी? अक्षर शब्द चित्र सापशिडी. आणि ह्या सापशिडीमधून अशा पद्धतीने आपण इथून सुरुवात करायचं आहे. आणि हे अक्षर आणि शब्द. आता ख असेल, खचा काय आला? खटारा. पण ई आला, ईचं हे टोकन आलं किंवा सोंगटी आली, ई वर आली. तर ही सोंगटी ई वर आल्यानंतर आपल्याला ई पासून तयार होणारा शब्द शोधायचा आहे. मग कुठे जाणार तुम्ही? डायरेक्ट इडलिंबूवर जाणार. अशा पद्धतीने आता उ आला, समजा उ आला तर उ वर पुन्हा उसावर तुम्ही मागे येणार. उलट सुलट होणार ना सगळं. असं खेळत खेळत आपण हा फासा टाकायचा, टोकन ठेवायचं, शब्द शोधायचा, चित्र शब्द शोधायचा. असं शोधत 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 जेव्हा आपण इथून सुरुवात करू मागे पुढे करत करत आपण जेव्हा इथे ज्ञानेश्वरवर पोहोचणार, ज्ञानदेव किंवा ज्ञानेश्वरवर पोहोचणार तेव्हा तो मुलगा विनर असणार आहे किंवा तो त्या खेळाचा विजेता असणार आहे. बघूया आपण आता खेळून. 2च झाले. मग 2 काय आहे आपलं सांग? आगगाडी. म्हणजे मी आगगाडीवरच राहणार आहे. ते जर अक्षर आलं असतं तर मी कुठे जाणार? ळ आलं असतं तर मी कुठे जाणार असते? बाळकडे जाणार असते. अ आलं असतं तर कुठे पोहोचणार असते मी? अननसकडे. समजलं? शाम तू टाक. 2 हा पण इथं झाला. आता माझं पाहूया. बाळवती. अननस. अरे 2 उखळ. 2 इमारत. 5 1 2 3 4 5. चल घे. 4 1 2 3 4. आता माझ्यावर 6 1 2 3 4 5. अरे मॅडम परत घ्या. मला पुन्हा चान्स मिळतोय ना. 2 कसं? कमळ वरती येणार मी. 4 1 2 3 4. मॅडम 3 1 2 3. ग. अरे हो. गणपती. औषध. अरे मी पुढे बसले. 1 औषध. बघूया. 6 1 2 कुठे? थांब. आता तू 1 2 3 4 5 6. झबलेवर. अजून एक चान्स आहे. मला फसवत नाही. 4 ढगाकडे जाऊन पोचले. 2 4 2 3 4. ऋषी. 1 2 3 1 2 3. मका. 5
5 एक पडायला पाहिजे. काय करायचं? हा इकडे जाणार आता तू 2 3 4 5. आता माझा एकच पडू दे. 2 6 वर आले. एकच पडायला. अरे पुन्हा रिटर्न 4. 1 2 3 4. आता माझा 2 1 2 नाही 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 1 आणि 2 बाण धर 5 1 2 3 4 5. मॅडम 3 1 2 3. मॅडम 3 नो. मित्रांनो हा खेळ काय आमचा संपणार नाही कारण खेळामध्ये खूप मजा येते. आपण हो आपण बघूया. खेळामध्ये खूप मजा येते. म्हणजे जसं आपण सापशिडीमध्ये शिडीने वर चढतोय आणि सापाच्या तोंडात गेलं की पुन्हा खाली येतो, तसं आपले हे जेव्हा नंबर असतात ते उलट सुलट पडतात तेव्हा आपण समजा गणपती आहे आणि गणपतीचं चित्र पुढे न होता तो मागे आहे, तर आपण त्या गणपतीच्या चित्रासाठी पुन्हा मागे येणार आहोत, खालच्या घरामध्ये येणार आहोत. म्हणजे अगदी सापशिडी सारखाच आपला हा खेळ होणार आहे. अशा पद्धतीने खूप मजा येते. मुलांच्या मुळाक्षरांचं दृढीकरण होतं, शब्दचित्रांचं दृढीकरण होतं आणि खूप आनंदाने ते खेळतात. जोरजोरात भांडतात सुद्धा ह्या खेळामध्ये आणि अगदी मजा घेऊन हा खेळ सगळेजण खेळतात. तर तुमच्याकडे निपुण भारत पेठीमधले हे साहित्य तुम्ही बघा. मुलांचं दृढीकरणासाठी पहिली दुसरीची मुलं, अगदी मोठी मुलं सुद्धा हा खेळ खेळायला बघतात. त्यांनाही हा खेळ आवडतो. तर त्यांना सगळ्यांना हे एक मोकळीका म्हणून आपण जेव्हा मुलं खूप कंटाळलेली असतात तेव्हा हा खेळ आपण खेळायला देऊ शकतो आणि त्यांच्या मुळाक्षरांचं दृढीकरण, शब्दांचं दृढीकरण या ठिकाणी आपण करू शकतो. धन्यवाद.